12 एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रायगडला गेले। जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन ते किल्ले रायगडावर जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 मार्चला धाराशिव दौऱ्यावर आहेत। त्यावेळी ते तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार। त्यांच्या दौऱ्यासाठी नियोजन बैठक पार पडणार आहे। जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांनी आज तुळजापूर इथं नियोजन आणि आढावा बैठक बोलावली। ई कॉमर्स साइटवरून ग्राहकांना चक्क नकली माल विकला जात असल्याचं उघडकीस आलं। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं अर्थात BISनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापे टाकलेत। यामध्ये अनेक दर्जाहीन आणि प्रमाणपत्र नसलेली उत्पादनं जप्त करण्यात आली। यामध्ये 70 लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त केला। सांगलीमध्ये एका सामाजिक कार्यकर्ता महिलेची फसवणूक करून शिवीगाळ करत 40 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कोल्हापुरातून तरुणाला अटक केली। महिलेला लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला। त्र्यंबकेश्वरमध्ये गोदामाईची आरती करत सेवा आखाड्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात केली। आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी आणि महामंत्री हरिगिरी महाराज आणि अनेक साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये ही आरती करण्यात आली। या आरतीला त्र्यंबकेश्वरमधले अनेक नागरिक सुद्धा उपस्थित होते। अकोल्यातल्या अकोटमध्ये पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येते। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। त्याचबरोबर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। यावेळी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। सोलापूर महापालिकेच्या बजेटमध्ये कोणतीही करवाढ न करता बजेट सादर केले, त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या वर्षाचं बजेट सादर केलं। संभाजीनगर महापालिकेने 3000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात कुठलीही प्रस्तावित करवाढ केली नाहीये। मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 822 कोटींच्या कर्जाची तरतूद केल्यानं कर्जवाढ झाली। पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांच्या निषेधार्थ पडळकर समर्थकांनी आंदोलन केले। पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या कटात रोहित पवार सहभागी आहेत असा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोलिसांच्या विरोधात वकील संघाने 1 दिवसीय काम बंद केले। पोलीस निरीक्षकाने वकिलाला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप वकिलांनी केला। दरम्यान मुजोर पोलिसांना निलंबित करा अशी मागणी वकील करतात। भंडारा शहरातल्या दसरा मैदानात आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेलं साहित्य तसंच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता। या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। संयुक्त किसान मोर्चाचं आज देशव्यापी आंदोलन होणार आहे। पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हे आंदोलन होतं, तर MSPसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन होतं। बदलापूरच्या तलावाजवळच्या ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांचा चोरीचा डाव फसलाय। 2 चोरट्यांनी दुकानाचं शटर कापून चोरीचा प्रयत्न केला, मात्र हाताला दुखापत झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला। कल्याणच्या आंबिवलीमधल्या कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईमध्ये चकमकीत ठार झाला होता। बनेली स्मशानभूमीमध्ये त्याचा आज दफनविधी करण्यात आला। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता। सांगलीतल्या आटपाडीमध्ये एका 12 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली। या मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातो। यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला। हा तरुण कामावर जातो असं सांगून घरातून निघाला होता, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली। त्याच्या खिशामध्ये विषारी औषध आढळल्यानं आत्महत्येचा संशय व्यक्त होतो। बीडमधल्या केस पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। या ऊसतोड कामगाराची 1.5 लाखांची फसवणूक झाली होती, मात्र या प्रकरणी कारवाई न झाल्यानं कामगारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीडमधल्या माजलगावमध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक करण्यात आली। या दोन्ही आरोपींकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या दोघांनी अवघ्या काही मिनिटातच दुचाकी लंपास केल्या होत्या। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला। संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये पालकाकडूनच चिमुकल्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली।
चारही मुलंच असल्यानं 6 महिन्यांपूर्वी 5,000 रुपयांमध्ये विकत घेतलेल्या 4 वर्षीय चिमुकलीची पती पत्नीनं बेदम मारहाण करून हत्या केली। चिमुकलीचे हातपाय मोडून अंगावर चटके देत निर्घृण हत्या करण्यात आली। पुणे मार्केट यार्डमध्ये आता दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। केवळ शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश मार्केट यार्डमध्ये दिला जाणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला। गोरेगाव स्टेशन मधला पादचारी पूल 6 महिने बंद राहणार आहे। उत्तरेकडचा ब्रिज पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे। त्यामुळे 2 एप्रिल पासून पुढच्या 6 महिन्यांसाठी हा ब्रिज बंद असणार आहे। या पुलाची उंची कमी असल्यानं तो नव्याने बांधला जातो। नाशिकच्या येवल्यातल्या अंगुलगावमध्ये शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता तयार केला। या ठिकाणी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चा करून हा रस्ता स्वखर्चानं जेसीबीच्या सहाय्याने तयार केला। अकोल्यामध्ये शहर पोलिसांनी कृषीनगरमधून अवैध देशी दारूचा साठा जप्त केला। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक झाली। आरोपींच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू साठा होता। तपासणी दरम्यान सुमारे 50,000च्या 688 बाटल्या जप्त केल्या। पंढरपूरमधल्या करमाळा शहरामध्ये थकीत मालमत्ता करावरचा दंड आणि व्याज माफ करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली। या मागणीबाबतचं निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले, तर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली स्थगित करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पुणे जिल्हा परिषदेनं अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली। लाचखोरी प्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबूराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। मुंबईच्या वरळी ते नरिमन पॉइंट दरम्यानच्या कोस्टल रोडवर गेल्या 30 दिवसात हॉर्न वाजवणाऱ्या 3,883 वाहनांवर कारवाई करण्यात आली। रात्रीच्या वेळी चालवण्यात येणाऱ्या रेसिंग कार आणि इतर वाहनांचे कर्णकर्कश आवाज आणि हॉर्नमुळे नागरिकांना याचा त्रास होत होता। मुंबईमध्ये वर्षभरात जवळपास 65 लाख चालकांनी वाहतुकीचे नियम पायदळीत उडवले। त्यांच्यावर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी ई-चलनाच्या माध्यमातून वेगवेगळे नियम मोडणाऱ्या चालकांवर 526 कोटी रुपयांचा दंड आकारला। त्यापैकी केवळ 157 कोटी रुपयांची वसुली करण्यात पोलिसांना यश आलं। ठाणे वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या बाईकचे मालक गायब झाले, त्यामुळे पोलीस अशा दुचाकींचा आता लिलाव करणार आहे। या दुचाकी ताब्यात घेण्यासाठी कुणीच न आल्यानं पुढच्या 8 ते 10 दिवसात या दुचाकींचा लिलाव केला जाणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। मनपाच्या 60हून अधिक रुग्णालयांमध्ये 10,000 बाह्य रुग्णांना या औषधांचा उपयोग होत असतो। मात्र गेल्या 15 दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झालाय, तर रुग्णांना औषधांसाठी चक्रा माराव्या लागतात। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू आणि मलेरियाच्या निर्मूलनासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली। पाण्याच्या टाक्यांमध्ये डास आळे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तसंच सूचनांचं पालन न केल्यास नोटिसा बजावल्या जाणार आहेत। धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या बावी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। कल्याणच्या आंबिवलीतल्या कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईमध्ये चकमकीत ठार झाला होता। बनेली स्मशानभूमीमध्ये त्याचा आज दफनविधी करण्यात आला। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता। ठाण्यामध्ये पाणी बिल थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे। काल दिवसभरामध्ये 129 ग्राहकांची पाणी जोडणी खंडित झाली, तर वर्षभरात 12,790 नळ जोडण्या खंडित झाल्या। दरम्यान आतापर्यंत 136 कोटी रुपयांच्या बिलांची वसुली करण्यात आली। वसई विरार शहरात आज सूर्य प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा ठप्प झालाय। कासा इथल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो। वाशीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। या महामार्गावरच्या मसलापेन, लिंगापेन आणि किनखेडा या भागात मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघाताची शक्यता वाढली। प्रशासनानं दुरुस्तीची कोणती ठोस कारवाई केली नाहीये, त्यामुळे नागरिक सध्या संताप व्यक्त करतात। मुंबईमध्ये आरटीच्या पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये 353 प्रवेश पूर्ण झालेत। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रतीक्षा यादी 18 ते 24 मार्च या कालावधीसाठी निश्चित केली होती, परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याची मुदत 1 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली। सोलापूरमध्ये 22,000 निरक्षर आजी आजोबांनी परीक्षा दिल्या,
ज्या वर्गात नातू शिकतोय त्याच वर्गात बसून आजी आजोबांनी परीक्षा दिल्या। जिल्ह्यातल्या 2,500 परीक्षा केंद्रांवर निरक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, मूल्यमापन या परीक्षा घेण्यात आल्या।